नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून MSc मॅथमॅटिक्स करायचं असेल, त्यासाठी जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्याबाबत आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग कांते तुमचं स्वागत करतो PK स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही ग्रॅज्युएशन हे BSc मधून केलेलं असेल आणि पहिल्या 2 वर्षापर्यंत तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये मॅथमॅटिक्स हा विषय असेल तर तुम्ही MSc मॅथमॅटिक्ससाठी YCMU नाशिकमध्ये प्रवेश घेऊ शकता. किंवा मित्रांनो, तुम्ही जर BA केलं असेल आणि BAमध्ये तुमचा मॅथ हा विषय असेल तरी देखील तुम्ही MSc मॅथमॅटिक्स करू शकता. किंवा मित्रांनो, तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली असेल तरी देखील तुम्ही MSc मॅथमॅटिक्ससाठी अप्लाय करू शकता. किंवा मित्रांनो, तुम्ही BTechची डिग्री घेतली असेल म्हणजेच बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची डिग्री घेतली असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी MSc मॅथमॅटिक्स करू शकता. किंवा मित्रांनो, याच्याशी समकक्ष एखादी डिग्री असेल तरी देखील तुम्ही या MSc मॅथमॅटिक्ससाठी क्वालिफाय असता तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता.